नमस्कार. माझा मित्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, रणजित नाईक नवरे, सविताताई, संतोष पाठकजी, किरण शांतारामजी आहेत, सुमित्रा राघवंशी, बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे मराठी रसिक. मी काल मुंबईतला पाऊस आणि असं सगळं बघून गणपती रणजितजींना फोन केला. मी दिल्लीला होतो की उद्या कार्यक्रम आहे आणि आम्हाला नेहमीच राजकीय कार्यकर्त्यांना नेत्यांना हॉल भरेल ना बाबा, कारण पाऊस आहे, गणपती आहे. पण त्यांनी विश्वासाने सांगितलं की होईल. तरी पण मी माहीम कॉजवे सोडेपर्यंत काही मला खात्री नव्हती. पण नंतर इथल्या कार्याने सांगितलं की पूर्ण हॉल भरला आहे, खाली LED लावला आहे, तिथेही भरलेलं आहे. आणि त्यावेळी मनात पटलं की हे खरं मराठी साहित्य कला संस्कृतीवर असणारं प्रेम आहे आणि असा मराठी रसिक आहे. त्यामुळे हा वाहता प्रवाह जो आहे तो कधीच थांबणार नाही. मला कॉलेजचे दिवस आठवतात. सहलीला गेलो, कुठल्या कार्यक्रमाला जमलो आणि अंताक्षरी सुरू असेल तर प आला तर पप्पा सांगा कोणाचे, आणि ल आला तर लाजरान साजरा. हे ठरलेच होतं. म्हणजे शम्मी कपूरची बाकी सगळी गाणी त्यानंतरच यायची. मला असं वाटतं की अरुण सरनेकांची गाणी असतील किंवा राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा करायची तर सिंहासनचा उल्लेख हा स्वाभाविक व्हायचा. आत्ताचं सध्याचं राजकीय चित्र महाराष्ट्राचं तितकं म्हणजे मुद्द्यांवरचं राजकारण कधी कधी जे सरकतं तसं मला बाहेर हल्ली दिल्लीत असतो जास्त, त्यामुळे वाटतं की जरा हे मुद्द्याकडे सरकलेलं जरा बरं, बाकी गोष्टीवर जरा जास्त चाललेलं आहे. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे. म्हणजे मी विरोधी पक्षनेता होतो, मला आठवतं मी समोर सत्ताधारी मंत्र्यांवर इतकी सडकून टीका करायचो आणि जेवणाची सुट्टी झाली की त्याच मंत्र्याची चिठ्ठी यायची, तुमच्या वहिनीने डबा पाठवलाय, जेवायला येता का. मी जाऊन जेवायचो. जेवण करून झाल्यानंतर पुन्हा सभागृह भरलं की पुन्हा सडकून टीका करायचो. ते मंत्री उभारून म्हणायचे, सभापती महोदय, महाराष्ट्राची परंपरा ही खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं मंत्री म्हणायचे. मी म्हणायचो, सभापती महोदय, मी परंपरा पाळतो, मीठ वहिनींचं होतं, यांचं नव्हतं. इतक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकावर ज्या गोष्टी वाटतात त्या आम्ही करत होतो आणि त्या केल्या पाहिजेत की ती विरोधी पक्षाची भूमिका आहे. पण कधी कधी आता दिल्लीत बसून मराठी चॅनल पाहताना असं वाटतं की जरा खूप सरकते की काय. पण मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता हे सगळं पुन्हा लाईनीवर आणेल आणि राजकारण जी महाराष्ट्राची परंपरा आहे त्या दिशेने जाईल, हा मला त्यातला विश्वास आहे. अरुण सरनाईकांविषयी सगळं आपण इतकं पाहिलं आहे की त्याविषयी काही वेगळं बोललं पाहिजे असं नाही. पण गिरीश कर्नाड तुगलकमधली त्यांची भूमिका ही पहिल्यांदा म्हटलं की माझ्या सगळ्या नाटकांमध्ये ही भूमिका अनेकांनी केली पण ह्यांच्यासारखी कोणीच केली नाही. ही गिरीश कर्नाड यांचं सर्टिफिकेट मला असं वाटतं की खूप काही सांगून जातं. सिंहासन सिनेमामध्ये तर इतके मोठे मोठे कलाकार होते आणि त्यानंतरची एक मला त्यांची मुलाखत वाचलेली आठवते की तुम्ही त्या सिनेमात तुमचं असं एक वेगळं पण वाटत होतं. ते सहज म्हणले, मी अभिनय करत नव्हतो. आणि मगाशी उल्लेख झाला किंवा आपण यात सुद्धा
डॉक्टर जोशी मोहन आगाशेंचं आणि यांचं वक्तव्य पाहिलं की ते नाना पाटेकर ते सहज त्या भूमिका ते त्या ठिकाणी जगत होते. म्हणजे अरुण सरनाईक आणि ती भूमिका अशी वेगळी नसायचीच, ते एकरूप झाल्यामुळे त्यांना अजिबात अभिनयाची गरज नसायची, त्याप्रमाणे ते काम करायचे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या त्यांच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट हाच जास्त कलरफुल होता की काय असं वाटण्यासारखं चित्र कधी कधी असतं. पण नेहमीच मी पण सांस्कृतिक मंत्री होतो आणि त्यामुळे असं काही पाहिल्यानंतर मराठी रसिकांना एक चांगली सवय आहे की सरकारने हे करावं, सरकारने ते करावं. सरकारला सगळं करायचं असतं, लाडक्या बहिणीची काळजी पण घ्यायची असते आणि हा सगळा सांस्कृतिक ठेवाही पुढे न्यायचा असतो. पण मला नेहमीच सरकार तर करेल, म्हणजे आशिषजी तर इतके डायनॅमिक या विषयात गोष्टी करतायत. मी अनेक त्यांची कामं पाहिली की अरे आपलं तर हे लक्षात नव्हतं आले, आशिष करतोय, अरे आपल्याला लक्षात नाही आलं. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आणि असा एक डायनॅमिक मंत्री असेल तर सरकार म्हणून त्यांची भूमिका नक्की पार पाडेल. पण सगळ्या गोष्टी सरकारकडनं का? आणि आताची युवा पिढी ही जर डिजिटलकडे जात असेल तर सरकार म्हणून सरकार करेल, पण डिजिटली हा सगळा ठेवा पॉडकास्टच्या माध्यमातून, बाकी काही माध्यमातून आम्ही पुढच्या पिढीपर्यंत कसा कलात्मक नेऊ शकतो. संतोष पाठक आणि सगळ्या मंडळींनी हा एक प्रयोग केलेला आहे. पण वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ह्या कशा नेता येतील. म्हणजे शिवाजी विद्यापीठातल्या तरुणांबरोबर गप्पा मारताना अरुण सरनाईकांनी विचारलं की यातलं कोणाला अभिनय करायचा आहे, कोणाला पुढे अभिनेता व्हायचं आहे. तर ज्यांनी हात वर केले त्यांना त्यांनी सांगितलं की स्वतःचं काहीतरी उत्पन्न मिळेल असा आधी व्यवसाय सुरू कर, म्हणजे रोल स्वीकारताना कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. इतका मोठा संदेश त्यांनी दिला होता. पण आता ज्या प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म्स वगैरे आले आहेत त्यामुळे तो तसा मुद्दा राहत नाही. पण आलेल्या रोलचा स्वीकार करणं, त्यात पैशाचा आग्रह न धरता कलेसाठी कलाकार म्हणून जगणं, हे अरुण सरनाईकांनी जे केलं ते पुढच्या पिढीपर्यंत आपण कसं नेऊ शकतो. मला असं वाटतं सविताताई, ते जर आम्ही म्हणजे सरकार नाही, राजकीय नेता म्हणून नाही, आम्ही मराठी रसिक म्हणून जर ते करू शकलो तर आपण आज जी काही आमच्या मनात एक प्रेरणा, एक ज्योत पेटवली आहे ती यशस्वी झाली असं मी नक्की म्हणेन. अरुण सरनाईक यांना अभिवादन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.